माहीत होता मला बोलायला चान्सेस भेटत होता. मी तुम्हाला ना एक नंबर पाठवतो डिलिव्हरी बॉयचा, त्याला विचारा की कुठे असते, त्याला बोलवा ऑफिसला आणि त्यांचं पार्सल घ्या. चला प्लेअर ऑफ द मॅच अजित पाणेरा आपण या. खूप सुंदर फटक्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरच्या दिशेने चौकार आलेला आहे. फलंदाज मुख्य स्मरांगणामध्ये आपण पाहू शकतात मिस्टर रतीश जाधव ब्रँड ऑफ मासवण. बघा 2 षटकांमध्ये अजितने केवळ 9 धावा खर्च करून 3 गडी गारद केले. फलंदाजीमध्ये 2 चेंडूंमध्ये 2 धावा. अजित आपण यावं आणि हा अभिमानाचा क्षण जगावा. साखरे क्रिकेटचा हा भविष्य काळ आणि अतिशय होतकरू प्रणय तुमाडा सद्यस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर द्यात. पोचाडे गावातून बिलॉंग करणारा अष्टपैलू. पोचाडे प्रीमियर लीग मध्ये धुमशान प्रदर्शन सातत्यपूर्ण रीतीने करत आलेला खेळाडू आहे प्रणय तुमाडा. लोअर फुलटॉस स्वरूपातील हा बॉल स्वीपर कव्हरच्या दिशेने निघून येतोय. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे. SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक प्लेअर ऑफ द डे करिता शेवटच्या दिवसामध्ये आकर्षक स्वरूपातील टी शर्ट सौजन्य करण्यात आलेले आहेत. स्वप्नील मधुकर केणी पहाडोली SP स्पोर्ट्स चे अधिकृत मालक आणि त्यांच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने या उदार्यशील भूमिका त्यांच्या मनापासून आभार. लॉफ्ट केलंय ऑन साइडला. वाईडिश लॉंगन परिकक्षमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर जल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. प्रणय तुमाडा या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी करतात. आपल्या संघाकरिता आदरणीय भरतजी तरवे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच
ची ट्रॉफी वितरित करायची आहे स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेली आहे. भरत तारवे यांच्या शुभ हस्ते अजित पाणेरा यांना सन्मानित केलं जात आहे. 2 षटकांमध्ये 9 धावा खर्च करून 3 विकेट्स आणि फलंदाजीमध्ये 2 चेंडू 2 धावा. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी संघाचा आयकॉन खेळाडू अजित पाणेरा ब्रँड ऑफ साखरे जो ठरलेला आहे प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. अप साइडला क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात आहेत आणि प्रदीप पुंजारी सारखा एक सेफ फिल्डर झेल सोडणार नाहीये. आणखीन एक झटका लागतोय पीसीसी मनोहर टीमला. फलंदाज बाद गॉन. फलंदाज बाद झालेले आहेत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये विकेट हॅट्रिकच्या शोधामध्ये गोलंदाज राहिलेले आहेत. प्रणय दुमाडा तो किस्सा आपल्या नावावरती करणार काय बघण्यासारखा. भारतासाठी पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती 31 ऑक्टोबर 1987 मध्ये नियाज क्रिकेट स्टेडियम हैदराबाद च्या मैदानामध्ये चेतन शर्मा याने विकेट हॅट्रिक घेतले होते. ते प्रणय घेणार काय बघूया. खूपच चांगलं षटक हाताळलंय जेथे फलंदाज विशेष काही करू शकलेले नाहीयेत. प्रणय दुमाडा ब्रँड ऑफ पोचाडे याची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. कमर तोड गोलंदाजी करून दाखवलंय. 5 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. केवळ 2 धाबा दिलेल्या आहेत. सुंदर सुरेख आणि अप्रतिम अग्रमानांकित अग्र वलयांकित अग्रगण्य आणि अग्रेसर अशी गोलंदाजी आहे जिथे फलंदाजांना स्तब्ध ठेवलंय प्रणय दुमाडाने. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पोचाडे एक्सप्रेस. पॉइंट परिकक्षामध्ये क्या बात आहे प्रणय दुमाडा. 6 चेंडूंमध्ये 3 विकेट्स घेतलेले आहेत. जबरदस्त ही भूमिका बघायला मिळाली. गोलंदाज या रोल मधून परफेक्ट फिट बसलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 3 मोहरे टिपलेले आहेत प्रणय दुमाडा. पोचाडे क्रिकेटचा हा ब्रँड पोचाडे एक्सप्रेस बनलाय आणि आपल्या संघासाठी अतिशय धारदार अशी गोलंदाजी केलेली आहे. फलकावरती धावांची टोटल जाऊन पोहोचले केवळ 12 या अंकावर. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. प्रणय दुमाडा वेल डन. खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. पूर्णतः इकॉनॉमिकल. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च करून 3 विकेट्स. फाईन फाईन गोलंदाजी. डेल स्टेनची प्रॉपर आठवण यावी. 2015 ते 2018 4 वर्ष जर डेल स्टेन दुखापतग्रस्त नसता तर डेफिनेटली मुथय्या मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक झाला असता. 439 विकेट त्याने गारद केले कसोटी क्रिकेटमध्ये. वन ऑफ द फायनेस्ट स्विंग बॉलर आणि त्याची आठवण यावी प्रणय दुमाडा. काय जबरदस्त गोलंदाजी केली. 6 चेंडूंमध्ये 2 धावा 3 विकेट्स. रोहित मरले आलेले आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट आलाय. फलंदाज पूर्णपणे शांत आहेत. एका बाजूने रुपेश वांगडला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने रोहित नोक्ती. टॉप ऑर्डर कोलॅप्स. रोहित नोक्तीच्या बॅटमधून सजवलेला फटका. स्वीपर कव्हर मध्ये थोडस गचाळलेलं क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलला. रोहित नोक्ती आणि रुपेश वांगड या दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पडून परिपूर्ण केलेल्या आहेत. आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये खूप सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळतोय. जाणता राजा टीन संघाचा. गुड डिलिव्हरी. आदरणीय किरणजी बसवत आणि लोकेश बसवत संघ मालक 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. मंडळ आपले स्वागत करू इच्छिते. खूप छान पद्धतीने
हा देखील चेंडू रिलीज करण्यात आलाय. क्षेत्ररक्षण अगदी बघण्याजोग आहे. डीप स्वीपर कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंट खूप मोठा एरिया कव्हर करतोय आपल्या संघासाठी. साई भोईर गोवाडे क्रिकेट करिता साईचं योगदान बहुमूल्य आहे. सध्या तो क्षेत्ररक्षण करतोय. ऍक्युरेट डीप स्वीपर कव्हर आहे, परंतु डीप पॉइंट पर्यंत धाव घेऊन त्याने चेंडूला थांबविलं. हा फटका फसलाय. मिडॉपच्या क्षेत्ररक्षकाकडे खूप चांगली संधी आहे. आणखीन एक झटका लागलेला आहे पीसीसी मनोर या संघाला. संदेशच्या माध्यमातून काय बहारदार एक क्षेत्ररक्षण आहे. रोहित सुरेश मर्ले यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार गोलंदाजी. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं फलकावरती केवळ 16 धावा आहेत. गडी बांधवण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 1 2 3 4 5 6 गडी गारद झालेले आहेत. 16 धावा आहेत फलकावर. पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व पुन्हा एकदा आपण अनुभवू शकतात. खूप चांगली गोलंदाजी. याआधी प्रणय दुमाडाला आपण पाहिलं, त्याने 6 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतले. त्यानंतर रोहित सुरेश मर्ले आले. रोहितने 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च करून 1 गडी गारद केला. मागील 12 चेंडूंमध्ये 5च धावा आलेल्या आहेत आणि 4 गडी गारद झालेले आहेत. खोलवर टप्प्यावरती जास्तीत जास्त गोलंदाजी देखील झाल्या. मागील 13 चेंडू खरोखरच उल्लेखनीय आहेत. रोहित वनगा षटकातील दुसरा बॉल घेऊन काय गोलंदाजी सुरू आहे. टेल एंडर फलंदाजांकडे तितकीची संधी नाहीये धावचीतची. या ठिकाणी योग्य अपॉर्च्युनिटी चालून आली, त्याचा देखील फायदा यष्टीरक्षक उचलतात. एका मागोमाग एक विकेटची पडझड ती थांबायचं नाव घेत नाहीये. 7 गडी गारद झालेले आहेत. 7 विकेट्स डाऊन. आजच्या दिवसामधील धावसंख्येचा निच्चांक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग मॅच एव्हर. आदरणीय सचिनजी पडबळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचे विद्यमान खजिनदार सचिन रमेश पडवळे यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. फलकावरती केवळ संघ मालकांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय लोकेशजी बसवत आणि किरणजी बसवत प्रत्येक वर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून संघ मालकी घेत असतात. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी बसरोली टीम करता दोन्ही संघ मालकांना यथोचित स्वरूपामध्ये आपण सन्मानित करणार आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय सन्माननीय सचिनजी पडवळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान केला जातोय. स्पर्धेचे खजिनदार महोदय, मनापासून आम्ही आभारी आहोत. लोकेशजी बसवत आणि किरणजी बसवत आपण खेळाडूंना संधी उपलब्ध करून देत आहेत, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करावेत तेवढे कमीच आहेत. प्रत्येक संघ मालकाचा यथोचित सन्मान कमिटीच्या वतीने केला जातोय. रोहित वनगाचा पुढील बॉल. गुड बॉलिंग. फलंदाज अनुत्तरित राहिलेले आहेत. या आधीच्या सामन्याचा विचार जर आपण केला तिथे चेतन सांबरेने खूप चांगला फिनिशिंग टच दिला होता. 29 धावांची एक वादळी खेळी साकारली होती चेतनने. त्या इनिंगला कुठेतरी आठवावं लागेल. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट आलाय. डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट. रोहित वनगा क्लास अँड क्वालिटी बॉलिंग निरुत्तरित करून सोडलेला आहे. उत्तर नाहीयेत फलंदाजांकडे. रोहित वनगा चमकदार गोलंदाजीचे पृथक्करण. हा डाऊन दिलेग असेल का यस पंच दर्शवतायत. झाकीर खान
वाईट बॉल आहे. केवळ 19 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील सर्वात छोटी टोटल. चेतन सांबरेकडे भरपूर क्षमता आहे. या मॅच मध्ये देखील आधीच्या इनिंगची पुनरावृत्ती करावी लागेल. जर पीसीसी मनोर संघाला एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर चेतनचं खेळणं गरजेचं आहे. सुपर बॉलिंग. आणखीन एक डॉट आलेला आहे. मागील 3 षटकांचा विचार जर आपण केला तर 3 षटकांमध्ये केवळ आणि केवळ 8 धावा दिलेल्या आहेत. गोलंदाजांनी अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण विचार केला तर 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय. फलकावरती आहेत 19 धावा, 19 रन्स. अजूनही 12 चेंडूंचं येणं शेष आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. पीसीसी मनोर संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. मुकेश वांगड यांनी या आधीच्या सामन्यामध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये ऍटलिस्ट 30 धावा तरी जमवाव्या लागतील, जेणेकरून 49-50 पर्यंत पोहोचू शकतील आणि या सामन्यामध्ये फाईट करू शकतील. रोहित सुरेश मरले गोलंदाजी मार्कवर. टेनिस बॉल क्रीडा विश्वातील दिग्गज कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. पहिला चेंडू डॉट हाताळतायत आपल्या संघाकरिता. या आधीच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. पूर्णपणे इकॉनॉमिकल ठरलेल्या आहेत. सुपर बॉलिंग. आणखीन एक डॉट आलेला आहे. आता या संपूर्ण सत्रामध्ये डॉट चेंडूंची संख्या आपण मोजूयात, जिथे गुणलेखक मात्र दर्शवणार. डॉट चेंडूंचा विचार केला तर 9 असे चेंडू आहेत ज्या 9 चेंडूंवर एकही सिंगल डबल नाहीये. पूर्णपणे निर्धाव. या सत्रातील हो पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलाय. फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले जात आहेत. जाणत्या राजा टेंट संघ अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. गडी बांधण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 8 गडी गारद झालेले आहेत. 4 एप्रिल 2004 मध्ये केवळ 19 धावा आहेत फलकावर. 8 गडी गारद. हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेच्या मैदानामध्ये सचिनचा हा किस्सा घडला होता. एका बाजूने झिम्बाब्वे होती, दुसऱ्या बाजूने श्रीलंका होता आणि 35 या धावसंख्येवर संपूर्ण झिम्बाब्वे संघ ऑल आउट झाला होता. ते हरारेचं मैदान होतं, हे मनोरचं मैदान आहे. आता मनोरच्या मैदानामध्ये आपण पाहू शकाल फलकावरती 19 धावा आहेत आणि 8 गडी गारज झालेले आहेत. तिथे झिम्बाब्वे श्रीलंका होती, इथे जाणता राजा टेण आहे आणि पीसीसी मनोर आहे. रोहित सुरेश मरले षटकातील पुढील बॉल घेऊन. ओ हो दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉइड. विकेट नंबर 9. 9वा गडी गारद झालेला आहे. विजेते कधीही वेगळ्या गोष्टी करत नसतात, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात आणि ते करून दाखवलंय रोहित सुरेश मरलेने. 9 गडी गारद, 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. धाव संख्येचा निच्चांक लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी प्रेझेंट होतोय. जाणत्या राजा टेंट संघातील गोलंदाजांनी केलेली कामगिरी लक्षवेधी आहे. अत्यंत बहारदार गोलंदाजीचं हे पृथक्करण आहे. दर्जेदार गोलंदाजी. 17 डिसेंबर 1992 मध्ये आपण पाहिलं होतं पीव्ही सिमन्स नावाचा एक गोलंदाज सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये 10 षटकांमध्ये केवळ 3 धावा खर्च करून 4 गडी त्याने गारद केले होते. त्याची आठवण संपूर्ण जाणत्या राजा टेंट संघ करून देतोय, ज्यामध्ये रोहित सुरेश मरलेचं योगदान असेल, प्रणय दुमाडाचं योगदान असेल, त्यामध्ये रोहित वनगाचं योगदान असेल. पूर्णपणे टीम वर्क, युनिटीचं स्ट्रेंथ, एकी हे बळ आहे आणि ते बळ या मॅच मध्ये आपण पाहतोय. जबरदस्त ही गोलंदाजी आहे. आणखीन एक निर्धावाला आहे. रोहित सुरेश मरले यांनी आतापर्यंत या षटकातील अधिकृत 5 चेंडू हाताळलेले आहेत. 5 चेंडूंमध्ये 2 विकेट्स, एकही धाव दिलेली नाहीये. आजच्या दिवसातील सर्वाधिक रंजकतेचं शिखर गाठणारं हे षटक ठरू शकते. जर हा चेंडू डॉट आला तर 2 विकेट मिळेल. सन्मान दिलाय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. रोहित सुरेश मरले STMPLच्या 9व्या हंगामामधील पहिलं निर्धाव षटक हाताळलंय. भीम पराक्रम करून दाखवलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 2 विकेट्स, एकही धाव दिलेली नाहीये. सचिनजी हा तोच खेळाडू आहे जो 6 वर्षांपूर्वी मैदानाच्या बाहेर बसायचा, पाण्याच्या बॉटल्स घेऊन खेळाडूंसाठी जायचा. आताच्या काळामध्ये त्याची आयकॉन म्हणून निवड होते. जिल्हा परिषद प्रीमियर लीग असेल, आदिवासी मनोर प्रीमियर लीग असेल, मनोर प्रीमियर लीग असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा तो हकदार ठरतोय. स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून दाखवलेली आहे. सध्या नॅशनल क्रश कोण आहे? रश्मिका मंदाना. तिच्यापेक्षा सुंदर गोलंदाजी रोहित सुरेश मरले करतो.
हे सुस्पष्टपणे झळकलेलं आहे. 6 चेंडूंमध्ये 2 विकेट्स आणि निर्धाव षटक. रोहित यू ब्युटी. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. 20 धावा झालेल्या आहेत. ही शेवटची जोड आहे. यस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चॅलेंज केलंय पंच दर्शवत आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलेलं आहे. पंच आपण यावर निरीक्षण तथा परीक्षण करण्याकरिता थर्ड अंपायर आपणास विनंती आहे. विरलजी इट्स वाईड बॉल. आदरणीय जितेंद्रजी पवार यांचं शुभागमन झालेलं आहे. मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि ऑल आउट. 10च्या 10 विकेट तंबूच्या आश्रयाला. इतिहास रचलेला आहे जाणत्या राजा टेंट संघाने. फलकावरती जर आपण पाहिलं केवळ 20 धावा आहेत. 20 या धावसंख्येवरती 10 गडी गारद झालेले आहेत आणि 21 धावांचं टार्गेट समोर आहे. परंतु मी इतकाच उल्लेख करेन सचिनजी, जर समोरचा संघ तुम्हाला 20 या धावसंख्येपर्यंत रोखू शकतो तर तुम्ही देखील रोखू शकतात. या इच्छाशक्तीने उतरावं लागेल मैदानामध्ये. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कमजोरो को. कमजोर लोकांना कोणी विचारत नाही. येथे तो जोर पीसीसी मनोहर संघाला दाखवावा लागेल. मुकेश वांगडने या मैदानामध्ये 5 वर्षांपूर्वी 12 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या नव्हत्या. आज त्याला इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल. मुकेश वांगडला आपला इतिहास पुन्हा एकदा दाखवून द्यावा लागेल या मॅच मध्ये. प्रतिस्पर्धी संघाने आपल्याला 20 धावसंख्येपर्यंत थांबवलंय, परंतु आपण देखील 19 पर्यंत थांबवणार या इच्छाशक्तीने लढावं लागेल. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि येऊयात मॅच मध्ये. काय सध्या आपण गाणं ऐकलं. सुंदरीचं गाव आणि नाव खरं तर पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड या 8ही तालुक्यांमधील सुंदरी ज्यांच्या नावामागे वेड्या आहेत अशा स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. बरोबर आहे ना. प्रशांत शिवराम गोवारी हे चॉकलेट फेस कार्ड आहे. हजारो आणि लाखो तरुणींना घायाळ करणारे व्यक्तिमत्व आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सचिनजी जेवढ्या लीग स्पर्धा होतात एवढा हँडसम अध्यक्ष कोणत्याही स्पर्धेचा नाहीये. परंतु आपल्या स्पर्धेचे अध्यक्ष त्या लेवलचे आहेत. प्रशांत शिवराम गोवारी सध्या आमच्या VIP डायसवर. त्यांचं मनापासून आहे स्वागत. हे चॉकलेट फेस कार्ड आहे. आता सुंदरीचं गाव आणि नाव विचारलं म्हणून चर्चा करण्यास आम्ही देखील प्रवृत्त झालो. परंतु त्या तरुणींना एकच संदेश आहे, आता काहीच होऊ शकत नाही. वहिनी साहेब आलेला आहेत. देर इज नो एनी चान्स. प्रशांत शिवराम गोवारी या स्पर्धेचं चॉकलेट फेस कार्ड आणि अध्यक्ष महोदय. आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय जितेंद्रजी पवार आलेले आहेत, आमचे जवळचे मित्र आणि मसरोली क्रिकेटचे आन बान शान. सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय आहे प्रेम आहे. विजयजी, मी प्रशांतजींकडे हात करतोय. ते सांगतात की सचिन, सचिन सांगतोय मुकेश सर आणि ते सांगतात प्रदीप सर आणि ते सांगतात विजय सर. आता करायचं कोणी? विजयजी टोकरे यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान वितरित करणार आहोत, प्रदान करणार आहोत. ते देखील बरोबर आहे. जितकं मोठं वलय तितक्याच मोठ्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण हा मान सन्मान प्रदान करूयात. विजयजी टोकरे अर्थातच ग्रामीण क्रिकेटच्या परिवेशातील यशस्वी प्रशिक्षक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण जितेंद्र पवार यांचा शुभ सन्मान करूयात. टार्गेट छोटा आहे मुख्य खेळपट्टीवरती.
21 धावांचं लक्ष, त्या प्रत्युत्तरादाखल 5 धावा परिपूर्ण. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल जितेंद्र पवार आलेले आहेत. मसरोळी गावाचा आहे आभूषण, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. एक उत्कृष्ट आयोजक नियोजक म्हणून देखील आहेत आणि यंदाच्या वर्षामध्ये मसरोली केव आणि कुरंजे ग्रामपंचायत प्रीमियर लीग त्यांनी गाजवलेले आहे. खूप सुंदर प्रदर्शन केलं होतं. ती स्पर्धा देखील विश नेटवर्कच्या माध्यमातून कव्हर अप करण्यात आले होते आणि त्यात जितेंद्र पवार चमकले होते. आणि गुरु जाधव, जितेंद्र पवार असा उल्लेख केला तर तितकीशी लोक ओळखणार नाहीयेत, परंतु गोट्या जर सांगितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही जा, लहानातलं लहान बाळ देखील ओळखू शकतं आणि गोट्याचा आहे स्वागत. अपसाईडला एक्झिक्युशन आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन विसवलेली आहे प्रोग्रेस कार्ड वरती 8 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर विद्यमान आहे. चांगली सुरुवात झालाय. रोहित सुरेश मरला ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. खास खळगे आहेत, ब्लाइंडर स्पॉट आहेत मैदानावर. त्या कारणास्तव फलंदाज थोडेसे निष्प्रभ ठरले, कांतीहीन ठरले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 8 धावा फलकावरती आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 30. त्या 30 चेंडूंमध्ये केवळ 13 धावांचं लक्ष आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये खूप सुंदर गुणलेखकाची भूमिका अदा केलेली आहे. त्यांच्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खास करून बोईसरवरून बिलॉंग करतायत आणि अभिजितजी पन्हाळे आपले देखील मनापासून आभार. दोन्ही कॅमेरामॅन, छायाचित्रकार, सलाम आहे आपल्या कार्याला. विश नेटवर्क आमचे फार जवळचे मित्र विश्वासजी पाटील यांचं हे चॅनल आहे. आपल्या सरपाडा गावाचं कोहिनूर आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांचं हे चॅनल सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालते. खूप सुंदर गुणवत्ता विश नेटवर्क च्या माध्यमातून चौकार आलेला आहे. विजयाचा मार्ग अजून सोपा केलाय. 12 धावा सजलेल्या आहेत. प्रदीप पुंजारा, ब्रँड ऑफ मनोर रईसपाडा, त्याच्या पाठमधून नेत्रलोचक स्वरूपातील स्ट्रोक एक्झिक्युशन. टॅपचा फटका. काय प्रदर्शन केलंय जाणता राजा टेंट संघाने. संघ मालकांना आनंदाचे संकेत दिलेले आहेत. संदेश गणेशकर असतील की मग रवींद्र गणेशकर, पूर्णपणे खुश करून टाकलाय. ज्या पद्धतीने प्रदर्शन सामन्यामध्ये करून दाखवलंय. मोठा फटका खेळण्याचं टेम्पटेशन आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंट परिकक्षमध्ये अप्रतिम झेल परिपूर्ण केला जातोय. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि येऊयात मैदानामध्ये. नव्याने फलंदाज आलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मिस्टर अनिल गणेशकर यांना आपण पाहतोय. फलंदाज षटकातील पुढील बॉल घेऊन अक्षयला आपण पाहतोय. वेगवान चेंडू आहे. धावशीत करता अपील तर आहे, परंतु पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत की बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल ऍड केली जाते. 13 धावा झालेल्या आहेत. आदरणीय प्रसादजी गोपीनाथ भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जाणता राजा सामाजिक सेवा संस्था दुपटन पालघर घेऊन येत आहेत भव्य मॅटवरील कबड्डी स्पर्धा. या ग्रुप बद्दल मी चर्चा जरूर करेन या षटकानंतर. एकवीस धावांचं माफक आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सध्या तरी आघाडीवरती आहेत जाणता राजा टेंड. रोहितने केलेली कामगिरी आज मात्र 2 विकेट मेडन या सामन्यामधील आकर्षणाचा तो केंद्रबिंदू आहे. जबरदस्त गोलंदाजी होत आहे. अक्षय पाटील
पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर स्वतःवरती दाखवलेला संयम. यावेळेस रोहित सुरेश मर्लेची ही ओळख आहे. हा स्ट्रोक तुम्ही बघा आणि फक्त बघत राहा. ज्या पद्धतीने खेळला गेलाय प्रॉपर इनसाइड आउट आहे. रोहित सुरेश मर्ले याच्या बॅट मधून क्रिकेटचं मादक लावण्य खणी अभिजात सौंदर्य दर्शवणारा फटका. लॉफ्टेड इनसाइड आउट, ग्रेट शॉट. अशा प्रकारचे फटके स्पर्धेची शोभा वृद्धिंगत करत असतात. धावसंख्या जाऊन पोहोचलाय फलकावर 19 या अंकावर. सचिनजी, आज मी घरी गेल्यानंतर ह्या स्ट्रोकची स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आणि माझ्या स्टेटसला टाकणार. स्टेटसला टाकण्यासारखा स्ट्रोक आहे. प्रॉपर इनसाइड आउट. क्रिकेटमधील टेक्निक विथ टायमिंग विथ टेक्निक आणि टेम्परामेंट या सर्व गोष्टींचा समुच्चय रोहित सुरेश मर्ले. काय फटके खेळतो. पावसाळा आल्यानंतर मॅट आणि रोहितच्या हातामध्ये बॅट या दोन गोष्टी नेहमी शोभून दिसतात. क्लासिकल बॅटर आहे. चला सर्व खेळाडू वर्ग, येथून जर आपण पाहिलं तर विजयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स जाणत्या राजा 10. खेळाडू वर्ग खुर्च्या घेऊन या प्लीज. आणि जे पाण्याचे जार आहेत ते घेऊन या. आपणास विनंती आहे दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं. खूप खूप अभिनंदन. 2 गुणांची कमाई करण्यामध्ये सुयशस्वी झालेले आहेत जाणत्या राजा 10 PCC मनोर. येथे मात्र पराभूत होतोय. न खचता आणि न डगमगता खेळण्याचाच प्रयत्न करा. दोन्ही संघाने हस्तांदोलन करावं.